यासोबत रोड्सचं नेटवर्क, रिंग रोड्सचं नेटवर्क, टनेल्सचं नेटवर्क, जे काही आपले RUB आहे त्याचं नेटवर्क, ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क, अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे। या मोबिलिटी प्लॅनमध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम आहे, PMCनी काय करायचं, PCMCनी काय करायचं, PMRDAनी काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेले आहेत। आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे। यासोबत आज पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलं आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन्स करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची ॲव्हरेज स्पीड आहे ही 30 किलोमीटर पर आवर असली पाहिजे, पण पुण्यामध्ये ती 19 किलोमीटर केवळ आहे आणि काही वेळास तर ते 12 किलोमीटर पर आवरपर्यंत जाते। म्हणून ते 30 किलोमीटर पर आवरपर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत। साधारण डिसेंबर 2026 पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलीस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे म्युनिसिपल कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्यासमोर ठेवले, त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे। हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही 34-35 बॉटलनेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील, मिसिंग लिंक्स जे आहेत त्या आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत आपल्याला ATMS जे आपण करतो 503 जंक्शनवर त्या ATMSमुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातला ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि 30 किलोमीटर पर आवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल। त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलं आहे। तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील, मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।